दिवशी मी एक औषध मागवलं जस्ट फॉर द सेक ऑफ एक्सपेरिमेंट एका ऑनलाईन ड्रग डिलिव्हरी ॲपमधून. असे खूप आहेत आणि प्रत्येक ॲपवर हेच चालू आहे. तुम्ही कोणतंही औषध मागवा. इट कुड बी अँटीबायोटिक, इट कुड बी स्टिरॉइड, इम्युनोसप्रेसिव्ह, सायकॅट्रिक मेडिकेशन, सेडेटिव्स, हिप्नॉटिक्स, व्हॉट हॅव यू. तुम्हाला काय करावं लागतं? जर तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन असेल तर तुम्ही प्रिस्क्रिप्शन अपलोड करा. जर प्रिस्क्रिप्शन नसेल तर तुम्ही ऑर्डर तर प्लेस करू शकता. त्यांच्याकडे कोणता तरी एक डॉक्टर बसलेला असतो जो तुम्हाला फोन करून विचारतो, तुम्हाला काय झालं, हे औषध का हवंय. मला लिटरली एका शब्दात सांगावं लागतं, मला ताप आलाय किंवा माझे गुडघे दुखतायत किंवा माझं डोकं दुखतंय. एवढंसं बोलल्यावर मला हे स्ट्रॉंग मेडिकेशन्स विदाऊट एक्झामिनिंग मी, विदाऊट चेकिंग हे कन्सर्न रिअल आहे की नाही, मला डिरेक्टली हे औषधं कुरिअर केल्या जात आहेत. इट इज सो स्कॅरी अँड सो डेंजरस. हे अलाउड कसं आहे मला कळत नाही. नो वंडर लॅन्सेट हे खूप रेप्युटेड मेडिकल जर्नल आहे, त्याच्यात पब्लिश झालं होतं इंडियामध्ये 83% लोकांना अँटीबायोटिक रेझिस्टन्स आहे. हे काय होतं आहे? कारण आपण असेच ॲझिथ्रोमायसिन घेतोय. साधी सर्दी झाली, साधा खोकला झाला, आपण ॲझिथ्रोमायसिन असेच घेतोय स्वतःहून. कोणीही डॉक्टरांनी सांगितलेलं नसतं. ते इन्फेक्शन पण नसेल, नुसतं व्हायरल किंवा ॲलर्जिक खोकला असेल, आपण सरळ अँटीबायोटिक्स घेतोय. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये मरत असू ना म्हातारपणी आणि कोणतंही अँटीबायोटिक आपल्यावर काम नाही करणार, तेव्हा आपल्याला ती आठवेल ॲझिथ्रोमायसिनची गोळी. जेव्हा आपल्याला रिअलाईज होईल की आपणच आपल्या शरीरात अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स क्रिएट केलेला आहे. प्लीज अशा स्ट्रॉंग मेडिकेशनसाठी एका डॉक्टरांनाच कन्सल्ट करा आणि मगच घ्या. आणि हे रील अशा कोणाबरोबर तरी शेअर करा जे ऑनलाईन कोणतेही मेडिकेशन्स असेच मागवत सुटले.